झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमिनीच्या मूळ वारसदारांचे काल पुणे पोलिसांनी जबाब नोंदवले। जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या जमिनीच्या वारसदारांना पोलिसांनी बसायला खुर्चीही विचारली नाही। जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या काही महिला तब्बल 4 तास आयुक्तालयाच्या आवारातील झाडाखाली बसून होत्या। आरोपी शीतल तेजवानीला एसी केबिनमध्ये पाहुणचार केलेला असतानाच न्याय मागण्यासाठी आलेल्यांना साधं पाणीही कोणी विचारलं नाही। पोलिसांनी एका खोलीमध्ये मूळ वारसदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली। त्या खोलीत 4 ते 5 खुर्च्या होत्या। बाकी सगळे वारसदार हे उभे राहिले। त्यांना साधा चहा तर दूर पण पिण्याचं पाणी देखील विचारण्याची तसदी कुणी घेतली नाही। जमिनीच्या वारसदार असलेल्या काही महिलांनाही तिथं बोलावण्यात आलेलं होतं। महिला म्हणून त्यांच्याशी साधं सौजन्यानं वागण्याचा विसरही पोलिसांना पडला होता। या महिलांना जबाब नोंदवेपर्यंत पोलीस आयुक्तालयाबाहेरच्या एका झाडाखाली बसवण्याशिवाय पर्याय नव्हता। त्यांनी दिवसभर काही खाल्लंय का हे कोणी विचारण्याचं सौजन्य दाखवलं नाही। दरम्यान आज पुन्हा वारसांचे जबाब नोंदवले जाणार आहेत, त्यामुळे आज तरी त्यांना किमान चांगली वागणूक मिळेल का अशी अपेक्षा आहे। नाही ते आम्हाला विचारलं सुद्धा नाही, विचारण्यात सुद्धा आलेलं नाही। तर आम्ही 4-5 तास झाडाखाली बसून राहिलो। आता परत उद्या बोलवणार आहेत। नाही पण तुम्ही ज्या ऑफिसमध्ये गेला होता तिथं बसायला खुर्च्या तरी होत्या का? 4-5 खुर्च्या होत्या आणि आता 10 जणांना बोलवलं आणि 4-5 खुर्च्या होत्या, बाकीच्यांना मग बाहेर बसवलं त्यांनी। नाही ना हो दिली सर। आता काय त्यांनी झाडाखाली बसवलं आम्हाला सर। किती तास बसला होता? आला 4-5 तास बसलोय की आता 12 वाजल्यापासून 4 ट्रीटमेंट द्यायचं एक कारण आहे, राजकीय दबाव आहे। तसं आम्हाला कुणाचा सपोर्ट नाही, आम्ही स्वतः लढतोय। बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं आम्हाला असंच सामान्य माणसागतच वागणूक दिलेली आहे त्यांनी। काल त्यांना गाडी सोडायला होती, तुम्ही कसं जाणार आता? आता आम्ही आमच्या रिक्षानी वगैरे कशाने तरी घरी जाणार।